विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर बघा मित्रांनो, NMS परीक्षा आता हा ऑगस्ट महिना आहे आणि मग ऑगस्ट महिना त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आपल्याकडे 3 महिने बाकी आहे आणि या 3 महिन्याचं प्रॉपर नियोजन कशा पद्धतीने करायचं लक्षात ठेवा. मे बी पुढच्या महिन्यामध्ये फॉर्म सुटू शकतात. तुमचे फॉर्म भरायला सुरुवात सप्टेंबर लास्ट वीक किंवा ऑक्टोबरचा फर्स्ट वीक मध्ये सुरुवात होऊ शकते. पाठीमागच्या वर्षी 22 डिसेंबरला एक्झाम झाली होती. या वर्षी सुद्धा एक्झाम ही डिसेंबर मध्येच होईल हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे अभ्यासाचं प्लॅनिंग हे आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण एक्झामचे फॉर्म्स ज्यावेळेस भरायला चालू होतील तिथून पुढे 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपली एक्झाम असणार लक्षात ठेवा. मग आता इथून पुढे आपल्याकडे किती बाकी राहिलेले आहेत? फक्त 3 महिन्याचा कालावधी आहे, बरोबर. आणि मग या 3 महिन्याचं आपल्याला एक प्रॉपर पद्धतीनं व्यवस्थित प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळे विषय आले आपले. म्हणजे पहिला पेपर मॅथचा आहे, सॅट आहे, बरोबर. सॅट मधले आहेत ते वेगवेगळे हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सायन्स आहे, सिविक्स आहे, मॅथ्स आहे. हे सगळ्या पेपरचं प्रॉपर स्टडी करून आपण टार्गेट जर ठेवलं 160 प्लस, लक्षात ठेवा टार्गेट आपलं 160 प्लस, फाईला काहीच अडचण नाही लक्षात ठेवा. फक्त त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे, हार्ड वर्क करावं लागणार आहे. आणि हेच जर तुम्ही या वर्षी केलं खूप चांगल्या पद्धतीनं तर बघा, मी याच ठिकाणी तुम्हाला एक वाक्य असं दिलेलं आहे की NMMS हा फक्त स्कॉलरशिप नाही तर भविष्यातील मोठ्या स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे वाक्य का टाकलं? कारण जो 8वी NMS ला जो अभ्यासक्रम दिला गेला त्याच लेवलचं हिस्ट्री हे पुढच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, सरळ सेवा भरती असेल अशा स्पर्धा परीक्षांना सेम याच पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. आणि तुम्हाला इथे जी प्रिपरेशन करायची आहे आज, ती प्रिपरेशन तुम्हाला ऑल सब्जेक्ट करायची आहे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळेच हा फक्त स्कॉलरशिप नाही तर भविष्यामध्ये ज्या होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचाच पाया ही आजची NMMS एक्झाम आहे लक्षात ठेवा. आणि मग त्या पद्धतीने आपलं प्रॉपर नियोजन असायला पाहिजे, स्टडी पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचा आळस न करता पूर्णपणे झोकून देऊन जर याच्यामध्ये आपण प्लॅनिंग केलं तर 100% आपण हे अचीव करू शकतो. लक्षात ठेवा, हे टार्गेट आपण मिळवू शकतो. मग आता आपल्याला नेमकं 160 प्लस जाण्यासाठी मग काय करावं लागेल? ठीक आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहिली क्रिया बघा, आता तुमचा अभ्यास अजूनही सुरू झालेला नसेल तरी पण आता अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही अजून इथून पुढे प्रिपरेशन करू शकता चांगल्या पद्धतीने. आणि त्यामध्ये पण तुम्हाला मी सांगतो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज संध्याकाळी मॅथ पेपरचे क्वेश्चन्स दररोज घेतले जातील. टॉपिक वाईज क्वेश्चन्स असतील, त्याचबरोबर PYQ असेल, ज्या पाठीमागच्या क्वेश्चन पेपर झालेल्या आहेत त्या क्वेश्चन पेपरचं पण सोल्युशन आपल्या याच्यामध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला बघा आता याच्यामध्ये आपण पाहूया की नेमकं कशा पद्धतीने आपण ही तयारी करायची आहे, नियोजन काय आहे. ऍव्हरेजली धरून चला, आपल्याकडे आता आहेत 30 दिवस. किती आहेत? 30 दिवस, 90 दिवस आहेत आपल्याकडे. आता लक्षात ठेवा 90 दिवसाचं प्लॅनिंग आपल्याला बसवायचं आहे. ठीक आहे, तर या 90 दिवसामध्ये काय काय करायला पाहिजे? डिसेंबर मध्ये जर आपण एक्झाम पकडली, ठीक आहे, तर या 90 दिवसामध्ये आपण काय नियोजन करायला पाहिजे, प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, प्रत्येक सब्जेक्टला आपण किती फोकस करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, बघा प्रथम काय आहे मित्रांनो की पेपर पॅटर्न नीट समजून घेतला पाहिजे. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, आपल्याला जायचे कुठे आहे आणि आपल्याला त्या ज्या मार्गाने आपण जाणार आहे तो रस्ता व्यवस्थित माहित पाहिजे. तर आपल्याला ह्या गोष्टी करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. लक्षात ठेवा, असा पेपर पॅटर्न असा पाठ पाहिजे की ऍनालिसिस आपलं असं पाहिजे की पाठीमागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या घटकावरती किती क्वेश्चन्स पडले होते, किती क्वेश्चन त्या एक्झाम मध्ये आले, मनोरे असतील क्वेश्चन किती आले, सांकेतिक भाषेवरती क्वेश्चन किती आले, कोडिंगचे डिकोडिंगचे क्वेश्चन किती आले,
या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचं ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, तर आपल्याला यश मिळतं. लक्षात ठेवा. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात ह्या म्हणजे समुद्र आहेत. लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही कराल तेवढं या स्पर्धा परीक्षांना कमी आहे. खूप जेवढं कराल तेवढं कमी आहे. बघा काय करावं लागेल. पहिला पेपर पॅटर्न आपण नीट समजून घेतला पाहिजे. का आहे NMS परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 तो आहे मॅट. ठीक आहे. पेपर क्रमांक 1 मॅट, त्यालाच आपण म्हणतो मानसिक क्षमता चाचणी किंवा बौद्धिक क्षमता चाचणी. आणि हा जो पहिला पेपर आहे तो आहे 90 मार्काचा, 90 गुणांसाठी आहे. किती? 90 गुणांसाठी आहे. लक्षात ठेवा. मॅट पेपर आहे 90 गुणांसाठी आणि याच्यासाठी लक्षात ठेवा वेळ पण आहे 90च मिनिटे. पहिला पेपर असेल 90 गुणांचा आणि वेळ पण आहे त्याच्यासाठी 90 मिनिटे. ठीक आहे, म्हणजे 1.5 तास वेळ आहे. आणि दुसरा पेपर आहे सॅट, शालेय क्षमता चाचणी. आणि या शालेय क्षमता चाचणीमध्ये 90च गुण आहेत. दुसरा पेपर याला म्हणतात पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी, गुण आहेत 90. आणि याच्यासाठी सुद्धा, या पेपरसाठी सुद्धा वेळ आहे 90 मिनिटे. लक्षात ठेवा 90 मिनिटे. म्हणजे वेळ, गुण, पहा वेळ, प्रश्नांची संख्या आणि गुण, या 3 गोष्टी लक्षात ठेवा. वेळ आपल्याला आहे 90 मिनिटांचा, प्रश्न संख्या पण प्रत्येक पेपरमध्ये आहे 90 आणि गुण सुद्धा 90च आहेत. म्हणजे ॲव्हरेजली एका मार्काला 1 प्रश्न आणि एका मिनिटाला 1 प्रश्न असं त्याचं कॅल्क्युलेशन असेल. म्हणजे पेपर क्रमांक 1 मध्ये जरी बघितलं तरी सेम पॅटर्न असाच आहे. पेपर क्रमांक 2 ला पण असाच आहे. वेळ 90 मिनिटाचा आहे पेपर क्रमांक 1 लाही आणि पेपर क्रमांक 2 लाही. दोन्हीही पेपरला वेळ ही 90 मिनिटाचीच आहे आणि दोन्ही पेपर हे 90 मार्काचेच आहेत. लक्षात ठेवा. मग आपला टोटल जो पेपर आहे NMSचा तो किती मार्कसाठी आहे? तर तो पेपर आहे आपला 180 पैकी. लक्षात ठेवा. म्हणजे पेपर 1 90 मार्क आणि पेपर 2 90 मार्क. ठीक आहे. हा पेपर पॅटर्न आपल्याला पहिल्यांदा माहीत असला पाहिजे. खूप गरजेचं आहे पेपर पॅटर्न पाठ असणं. मॅट 90 आणि सॅट 90, त्याच्यामध्ये वेळ पण तेवढाच आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पुढे, एकशे 60चे स्कोअरचे ध्येय ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदाच मी सांगितलं याच्यामध्ये की 160 प्लस मार्क्स मिळवायचे. मग 160 प्लस मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे ध्येय गाठायचं आहे. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर 2 गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. काय करावं लागेल? पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मॅट किमान आपल्याला 80 प्लस मार्क असायला पाहिजे. किमान 80 प्लस. ठीक आहे. आणि सॅट पेपरमध्ये किमान 80 प्लस मार्क पाहिजे. म्हणजे दोन्ही पेपर जर आपले 80 प्लस गेले तर आपण 160 प्लस जाऊ शकतो. म्हणजे लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये 90 क्वेश्चन आहेत. त्याच्यापैकी आपल्याला किती क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत? 80 क्वेश्चन हे बरोबर असायला पाहिजेत. म्हणजे याच्यातले 10 प्रश्न गेले आणि सेकंड मध्ये 10 प्रश्न. लक्षात ठेवा. म्हणजे 20 क्वेश्चन आपले जरी चुकले तरी लक्षात ठेवा 180 पैकी आपल्याला 160 मार्कापर्यंत जायला काही अडचण नाही. मग आता ठीक आहे, 160चं स्कोर आहे. 160चं स्कोर गाठण्यासाठी, हे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक पेपरला तुम्ही सर बोलता ठीक आहे दोन्ही पेपरला 80 मार्क. पण आता हे 80 मार्क्स पडण्यासाठी काय करायला पाहिजे? कशी मिळवायची 80 मार्क? कारण बुद्धिमत्तेमध्ये असं आहे की सांकेतिक भाषेमध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत की ते क्वेश्चन्स त्याचे प्रत्येकाचे कोड वेगवेगळे काढेपर्यंत, त्या प्रत्येकाचे अक्षर वेगवेगळे शोधेपर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनिटं एका क्वेश्चनला जात आहेत. लक्षात ठेवा. मग याच्यासाठी वेळ आपल्याला कमी करायचा, 10-15 मिनिटापेक्षा पण तुम्हाला अजून कमी वेळ लागेल.
पण त्याच्यासाठी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी करा, तुमचा वेळ खूप कमी होईल लक्षात ठेवा, आणि तुम्हाला पेपर कमी कालावधीमध्ये जास्त जास्त तुम्हाला मार्क्स मिळवता येतील लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर कमीत कमी आपल्याला हे ध्येय गाठण्यासाठी, कोणतं ध्येय, 160 प्लसचा स्कोअर गाठण्यासाठी पेपर 1 80 आणि पेपर 2 80 एवढा स्कोअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा आता पुढे विषयानुसार नियोजन करायला पाहिजे. मग आता 80 मार्क्स मिळवायचे आहेत, मग काय करायचं, तर बघा काय करायचं आहे त्याच्यामध्ये, विषयानुसार आपलं नियोजन पाहिजे त्यालाच आपण, आणि हे जे नियोजन आहे हे डेली पाहिजे. विषयानुसार हे नियोजन डेली पाहिजे. काय करायचं त्याच्यामध्ये बघा, आता जर तुम्ही हे फॉलो केलं, लक्षात ठेवा, जर तुम्ही हे प्लॅनिंग फॉलो केलं व्यवस्थित, तर 100% मी सांगतो तुम्हाला, या नियोजनानुसार गेला तुम्ही 160च नाही 165 ते 70 प्लस जाऊ शकता. कारण आता जर आपण बघितलं तर तेवढा प्रॉपरली आपण स्टडी करत नाहीये, लक्षात ठेवा. आपलं सध्या शाळेमध्ये एक्झाम आहे असं बोललं की त्याच दिवशी फक्त पेपर घेणे, तेवढाच अभ्यास करणे आहे. पण ज्याला प्रॉपर स्टडी म्हणतात, आणि कोणतीही एक्झाम असू द्या लक्षात ठेवा, जर एक्झामच्या आधी 3 ते 4 ते 5 महिने जर नियोजनबद्ध अभ्यास केला तर आपल्याला 100% ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचता येतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त आपल्यामध्ये ती लढण्याची तयारी पाहिजे. ठीक आहे, मॅथचा दररोज 2 तास अभ्यास करायला पाहिजे, रोज 2 तास मॅथ करायला पाहिजे, लक्षात ठेवा. मग हे मॅथ सोडवत असताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोडी असतील, काही आकृत्यावरती प्रश्न असतील, जास्तीत जास्त कोडी आहेत. तर बघा त्याच्यामध्ये अंकमालेवरती प्रश्न आहेत, संख्यामालेवरती प्रश्न आहेत, बरोबर. पुढचे पद ओळखणे, चुकीचे पद ओळखणे, त्याचबरोबर रिकाम्या जागी असणारी संख्या, प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या असेल, असे वेगवेगळे प्रश्न 5 ते 6 क्वेश्चन एका टाईपवरती पडतात, लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यामध्ये काय, आता मी ज्यावेळेस तुम्हाला पहिला टॉपिक या ठिकाणी शिकवायला चालू करेल त्यावेळेस मी प्रत्येक टाईपवरती क्वेश्चन घेतले. म्हणजे तुम्हाला 15 10 ते 15 त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप भेटतील, आणि ते टाईप आपले पाठ असणं गरजेचं आहे. मग होतं काय की तुम्ही याच्यामध्ये असं म्हणता की मग 15 टाईप आमच्या लक्षात कसे राहणार, हे पाठ वगैरे करायच्या गोष्टी नाहीत, लक्षात ठेवा. त्याला एकच काम करावं लागेल की आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. रोज आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. हे प्रॅक्टिस करून तुमच्या ऑटोमॅटिक ते माइंडमध्ये फिट होईल की तुम्हाला हा जर फॉर्म्युला नाही बसला तर चला हा फॉर्म्युला बसू शकतो, हा फॉर्म्युला बसू, म्हणजे एवढं तर्क तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. याच्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे प्रॅक्टिस, आणि ह्याच्यामध्ये 2 तास तुमचा रोजचा मॅथचा अभ्यास व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. आता मॅथ्स मध्ये काय आहे बघा, 1 तास आपल्याला अभ्यास मॅथ्सचा करायचा आहे. का बघा, आता जरी वेटेज आपण बाळांनो 20 मार्काचं पकडलं असेल, ठीक आहे, 20 मार्कचं, पण ती 20 मार्क तुमच्या हातात आहेत, लक्षात ठेवा. 20 मार्काचंच वेटेज आहे, पण 20 मार्क ही हातातले काय करायचं, त्याला ही बऱ्यापैकी ॲव्हरेजला तो मॅथ्सशी रिलेटेड, म्हणजे काही क्वेश्चन इकडले पण आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करता येतात. त्याच्यामध्ये अपूर्णांक असेल, टक्केवारी, वेगवेगळे काही नफा तोट्यावरती असतील, त्याचबरोबर काही कोडी असतील, शब्दकोडी असतील, काय असे वेगवेगळे प्रश्न त्याच्यावरती जास्त, म्हणजे शाब्दिक उदाहरणं जे आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक टॉपिक चांगला करून ठेवा, हा भूमितीचा, लक्षात ठेवा. भूमितीचा म्हणजे काय, तुमच्याकडं जे जॉमेट्रिकच्या रिलेटेड जे काही डायग्रामचे प्रश्न असतात, म्हणजे आकृत्या वगैरे त्याच्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे वगैरे काही क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आकृत्या आहेत, भूमितीशी रिलेटेड असणारे प्रश्न, याच्यावरती पण प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये आहेत. त्याच्यामुळे हा जो विषय आहे गणित 20 मार्काला असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ठीक आहे, चला 2 तास हे 3 तास, आणि विज्ञानाचा अभ्यास हा डेली 1 तास. मी हे तुम्हाला डेली शेड्यूल सांगतो, लक्षात ठेवा. हे डेली रुटीन आहे, म्हणजे रोज तुम्ही मॅथ 2 तास करायला पाहिजे, मॅथ्स 1 तास करायला पाहिजे, सायन्स 1 तास करायला पाहिजे, डेली 1 तास व्हायला पाहिजे. आता सायन्स मध्ये लक्षात ठेवा काय करायचंय बघा, सायन्स मध्ये आपल्याला 3 पार्ट मध्ये स्टडी करायचंय, लक्षात ठेवा. सायन्स मध्ये भौतिकशास्त्राचे टॉपिक आहेत, त्यानंतर रसायनशास्त्राचे टॉपिक आहेत, त्यानंतर जीवशास्त्राचे टॉपिक आहेत,
आता तुम्ही सायन्सचा अभ्यास करताना या पद्धतीने करा, लक्षात ठेवा. तर या पद्धतीने त्याचं डिवायडेशन करा बाळांनो. भौतिकशास्त्र हे 11 मार्कसाठी आहे, रसायनशास्त्र पण 11 मार्कसाठी आहे आणि जीवशास्त्र हे 13 मार्कसाठी आहे. जर तुम्ही प्रॉपर ह्याच्यामध्ये काय केलं, भौतिकशास्त्राचे टॉपिक वेगळे काढा, मी तुम्हाला ते नंतर देणारच आहे. अभ्यास कसा करायचा त्याच्यामध्ये ते तुम्हाला प्लॅनिंग देणार आहे मी सायन्समध्ये. पण तोपर्यंत तुम्ही सायन्सचे भौतिकशास्त्राचे टॉपिक वेगळे काढा. 11 टॉपिक जे आहे ते 11 टॉपिक बाजूला करा आणि तेवढ्या 11 टॉपिकची पूर्ण प्रिपरेशन, 6-7 टॉपिक जे आहेत त्याचे, कारण तो भौतिकशास्त्र जो आहे तो आहे 11 मार्कसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे रसायनशास्त्र आहे, जे केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत ते पण 11 मार्कसाठी आहेत. ते पण टॉपिक 5 ते 6 या दरम्यान असतील. आणि जीवशास्त्र आहे हे 13 मार्काला आहे, लक्षात ठेवा. याचा जर व्यवस्थित एक एक टॉपिक आपण धरून जर अभ्यास केला, पहिले मी फिजिक्स संपवणार, त्याच्यानंतर मी केमिस्ट्री संपवणार आणि त्याच्यानंतर मी जीवशास्त्र करणार, या पद्धतीनं जर तुम्ही करत गेला तर खूप चांगल्या पद्धतीने आपला अभ्यास होईल आणि तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं ठरेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये नंतर आहे बघा, विज्ञानचा 1 तास अभ्यास झाला. त्यानंतर सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये काय काय आहे, इतिहास आहे, भूगोल आहे आणि नागरिकशास्त्र आहे, बरोबर. एवढे 3 विषय तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर लक्षात ठेवा, इतिहास जो आहे हा इतिहास बघा, इतिहासाचा अभ्यास आपला डेली, लक्षात ठेवा, 2 तासापर्यंत व्हायला, 1.5 तास तरी व्हायला पाहिजे कमीत कमी. इतिहास समाजशास्त्रामध्ये लक्षात ठेवा, इतिहास आहे 15 मार्कसाठी, भूगोल 15 आणि नागरिकशास्त्र आहे 5 मार्कसाठी. असा मिळून एकूण आपला सामाजिक शास्त्रे हा पण 35 मार्काचा असेल. तुम्हाला मी आता शेवटी देतोयच ते कोणत्या कशाला वेटेज किती आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये इतिहासामध्ये 1857चा उठाव, गांधीजींची चळवळ, असहकार आंदोलन वगैरे जे इतिहासामध्ये जेवढे दिलेले डिटेल्स आहेत, त्याचबरोबर त्या जे समाजसुधारक असतील समाजसुधारकांवरती प्रश्न आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे क्रांतिकारक होते त्यांचे फोटोज दिले जातात आणि हे कोणत्या घटनेशी संबंधित आहेत असेही दिले जातं. हे पण आपल्याला खूप म्हणजे अभ्यास करत असताना एवढा प्रॉपर करावा लागेल की त्या पूर्णपणे त्या घटकाच्या आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल, तर ह्याच्यामध्ये मार्क्स मिळतील. लक्षात ठेवा, तुम्ही जर वरवर हा अभ्यास करत गेला तर 160चं टार्गेट आपलं नाही पूर्ण होऊ शकणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रॉपर स्टडी, म्हणून मी तुम्हाला एवढा वेळ का सांगतोय, एवढा वेळ का द्या म्हणतोय, कारण याच्यासाठी सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 तास वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेवा, 1 ते 1.5 तास वेळ द्यावा लागेल, कारण याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे आणि सिविक्स, आपला नागरिकशास्त्र पण त्याच्यामध्ये आहे. तेवढा वेळ द्यावा लागेल, लक्षात ठेवा. मॅथ 2 तास करावा लागेल, मॅथ्स 1 तास करावा लागेल. त्याच्यानंतर विज्ञान 1 तास आहे, विज्ञानामध्ये डिव्हायडेशन केलेले 3 पार्ट, या पद्धतीने स्टडी ठेवा. विज्ञान एकच पुस्तक आहे 8वीला आणि त्या एकाच पुस्तकामध्ये 3 पार्ट आपल्याला करून दिलेले नाहीत. फक्त आपल्याला ते डिव्हायडेशन त्याचे करायचे की फिजिक्सचे कोणते टॉपिक, केमिस्ट्रीचे कोणते टॉपिक. आणि तुम्ही जर क्वेश्चन पेपर काढून बघितली तर पहिल्यांदा तुम्हाला सॅट पेपरमध्ये पहिल्यांदा तुम्हाला फिजिक्सचे एका सिक्वेन्सने 11 क्वेश्चन आलेले दिसतील, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे दिसतील, नंतर बायोचे दिसतील. लक्षात ठेवा. आणि अभ्यास आपल्याला त्याच पद्धतीने करायचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पुढे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन आणि टेस्ट याच्यासाठी आपल्याला 30 मिनिटाचा वेळ, हे डेली सांगतोय बाळांना मी, हे डेली शेड्यूल आहे, डेली. तर तुम्हाला रिव्हिजनसाठी आणि टेस्टसाठी 30 मिनिटे. आज किती मी कंटेंट वाचला, आज मी इतिहासाचा एक टॉपिक रीड केलेला आहे. ठीक आहे. तर त्या रीड केलेल्या टॉपिक वरती तुमच्याकडे एक टॉपिक वाईज काही क्वेश्चन पेपर असतील शाळेमधून दिलेल्या, किंवा तुम्ही स्वतः क्रिएट करा, तुमचे 4-5 फ्रेंडचे गट तयार करा आणि प्रत्येकाला एक एक तुम्ही ग्रुप वाईज स्टडी करताना ह्या मित्राला एक टॉपिक दिलेला आहे, तो त्याच्यावरती तू काही एक 10 क्वेश्चन काढ,
दुसऱ्या फ्रेंडला 10 क्वेश्चन्स, असा 5 मित्राचा जर आपण गट तयार केला तर लक्षात ठेवा त्याच्यातून तुमच्या वन टाइम 5 क्वेश्चन पेपर तयार होतात आणि त्या 5 क्वेश्चन पेपर जर तुम्ही अल्टरनेट करून सोडवत गेला, हे पहा आपल्याला अभ्यास करणं हे आपलं मेन टार्गेट आहे, बरोबर. मग कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण स्वतः ठरवायला पाहिजे. जेवढं तुम्ही या पद्धतीने करत जाल तेवढी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्कांची मदत होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही ते शेड्यूल ठरवा आणि मग रोज रिव्हिजनसाठी आज मी सकाळच्या अभ्यासाच्या वेळेस काय वाचलेलं आहे ते संध्याकाळी पहा, 30 मिनिटं त्याच्यावरती द्या, रिव्हिजनला हे द्या. हे डेली रुटीन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे वीकली टेस्ट कंपल्सरी सोडवल्याच पाहिजेत. दर आठवड्याला आपण पेपर हा दिलाच पाहिजे. आपल्याला सराव असणं खूप गरजेचं आहे आणि हा जर सराव आपला कमी पडला तर आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे पुढे जाता येणार नाही. काय करायचं त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक रविवारी फुल सिलेबस टेस्ट, प्रत्येक रविवारी फुल सिलेबस टेस्ट आपली व्हायला पाहिजे. आता स्वतः स्कोअर करून वीक पॉइंट्स काढणे, 90% विद्यार्थी इथे कमी पडतात, लक्षात ठेवा. आपण जो पेपर दिला त्या पेपर मधला वीक पॉइंट कोणता आहे हे पाहत नाही आपण आणि त्याच्यामध्ये माझं काय चुकलेलं होतं, हे उत्तर का आलं, मॅथचा पेपर दिला मी, हे उत्तर याचं आलं नाही, मला सुटलं नाही, मग हे का सुटलं नाही, हे शिक्षकांकडे जावा, त्यांच्याकडून विचारा, ते सॉल्व्ह करून घ्या. जोपर्यंत तुम्ही डाऊट क्लिअर करणार नाही आणि जर पुढच्या पेपरला सेम तसाच प्रश्न आला तर पुन्हा तोच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे 100% डाऊट क्लिअरन्स वरती फोकस द्या. प्रश्न चुकला, उत्तर निघेपर्यंत शांत बसायचं नाही, उत्तर हे आलंच पाहिजे, लक्षात ठेवा. तेवढी तयारी आपली असणं गरजेचं आहे. त्यामुळे वीक पॉइंट त्याच्यातले काढा. नंतर ट्रिक्स आणि शॉर्टकट्स, सूत्रे असतील, टेबल्स असतील, स्कोअर असेल, क्यूब असतील, हे लक्षात ठेवण्यासाठी रोज आपल्याला 10 मिनिटे याला वेळ द्यायचा. रोज टेबल असतील आणि आपले टेबल्स पाठ असणं गरजेचं आहे, स्क्वेअर पाठ असणं गरजेचं आहे, क्यूब पाठ असणं गरजेचं आहे. हे रोज 10 मिनिटं वेळ दिले की तुम्ही तेवढं रिवाइज करू शकता आणि हे स्वतःला बंधन घालून द्या तर हे होईल. ठीक आहे, तर हे होईल, नाहीतर होणार नाही, लक्षात ठेवा. हे करावंच लागेल आणि मी हे करणारच, मी हे करू शकतो हे स्वतःला सांगा, स्वतःला ही सवय लावून घ्या, तर हे शक्य आहे. ठीक आहे, बघा पुढे. हा, आता हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतात. काय प्रश्न असतात मनामध्ये? विद्यार्थी दशेमध्ये आपण आहात आणि मग हे होईल का, हे असं अनेक प्रकारचे प्रश्न असतात आपल्या मनामध्ये. मग असे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत बघा, मी इथं लक्ष द्या. बघा, NMS साठी दररोज किती तास अभ्यास करावा? मी सांगतो तुम्हाला, NMS साठी दररोज 4 ते 5 तास अभ्यास व्हायला पाहिजे. 4 ते 5 तास. का? 160 प्लस जायचं असेल तर, 160 प्लस जायचं असेल तर आपला एवढा अभ्यास व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, बघा मॅट मध्ये स्कोअर कसा वाढवायचा? पेपर क्रमांक 1 मॅट बुद्धिमत्ता, स्कोअर कसा वाढवायचा? दररोज ज्याला जायचं आहे 160 प्लस त्यांनी लक्षात ठेवा, डेली 20 ते 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजेत. डेली 20 ते 25 क्वेश्चन सोडवणे. जिथे तुम्ही आळस केला तिथे तुमची प्रगती संपली, लक्षात ठेवा. जर आपल्याला हे अचीवच करायचं असेल 160 प्लस, राज्याच्या यादीला जातो, लक्षात ठेवा 160 प्लस, आणि जर आपल्याला ते टार्गेट अचीव करायचं असेल तर मॅथचे डेली 20 ते 25 क्वेश्चन सोडवणे गरजेचे आहे. आता हे जर तुम्ही डेली 20 ते 25 क्वेश्चन सोडवत गेला तर याच्यामधून होते काय, लक्षात ठेवा. असं जर तुम्ही करत गेला तर तुमची प्रॅक्टिस खूप होणार आहे आणि तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार आहे. आणि कॅल्क्युलेशन स्पीड वाढलं की आपल्याला बघता क्षणी प्रश्नाचं उत्तर लगेच काढता येतं. त्याला वेगवेगळ्या ट्रिक कोणत्या लावायची गरज पडत नाही. त्याच्यासाठी हे प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे सॅट मध्ये कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा? आता लक्षात ठेवा, सॅट मध्ये
6वी ते 8वी पर्यंतची पुस्तक लक्षात ठेवा. 6वी ते 8वी आपल्याला 7वीचा पण काही भाग त्याच्यामध्ये विचारला जातो, लक्षात ठेवा. 6वी ते 8वी पर्यंतच्या मूळ संकल्पना, कन्सेप्ट लक्षात ठेवा, त्या आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि एक तर आपली महाराष्ट्र राज्याची जी पुस्तकं आहेत, महाराष्ट्र राज्याची, बरोबर, म्हणजेच जी तुम्हाला आता शाळेमध्ये दिलेली आहेत, इतिहास, भूगोल, हीच पुस्तके आपल्याला क्रमिक पुस्तके वापरणं योग्य. काही प्रायव्हेट पुस्तकं आपण वापरत असतो आणि त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये इतिहासामध्ये काही सनावळे असतील वगैरे, त्या गोष्टीमध्ये जर मिस्टेक असेल मग विनाकारण आपले मार्क्स जाऊ शकतात, असे असू शकतं. त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्ही क्रमिक पुस्तके यूज करू शकता. मॅथ्ससाठी असेल तुम्ही मार्केटमधील कुठलीही पुस्तकं घेऊ शकता, मॅथ्ससाठी वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं आहेत ते घेऊ शकता. पण सॅटला आपल्याला हे वापरणं बेस्ट पडेल. आपली जी क्रमिक पुस्तकं आहेत आपल्या वर्गाचीच, ती पुस्तके तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, पहा पुढे. मागील वर्षांचे क्वेश्चन पेपर्स किती महत्वाचे आहेत? बघा मी सांगतो किती महत्वाचे आहेत. 100% महत्वाचे आहेत. पाठीमागच्या क्वेश्चन पेपर सोडवण्यामुळे होतं काय बाळांनो, लक्षात ठेवा. पाठीमागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका त्यातील 30 ते 40% प्रश्न लक्षात ठेवा. 30 ते 40% प्रश्न आहे असे असतात असं म्हणत नाहीये मी, पण 30 ते 40% जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती काठिण्य पातळी किंवा फॉर्म्युला किंवा त्याची विचारण्याची पद्धत ही सेम असते. प्रश्न सेम म्हणत नाही मी, लक्षात ठेवा. 30 ते 40% प्रश्न सेम येणार नाही एक्झाम मध्ये, पण त्याच बेसवरती प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. म्हणजे या टाइप मध्ये हा विचारला तर प्रश्न चेंज होईल, पण त्याचा फॉर्म्युला तोच बसू शकतो, हे असे प्रश्न असतात. दुसरी गोष्ट, प्रश्न कोणत्या पद्धतीचे असतात किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत कोणती आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत कोणती आहे, कोणत्या प्रकारे प्रश्न विचारतात हे समजत असतं. आणि हे पाहिल्यामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा वाढायला सुरुवात होते, लक्षात ठेवा. कारण पाठीमागचे प्रश्न आपण सोडवतो आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं ठीक आहे मला हे प्रश्न सुटतात, सोपे आहेत, असे आपल्याला वाटतं. आणि काही क्वेश्चन पेपरमध्ये थोडी हार्ड लेवल असेल तर आपल्याला त्याही गोष्टी लक्षात येतात की या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न जास्त हार्ड विचारलेत, या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोपे विचारलेत. म्हणजे कधीही परीक्षा आपल्याला प्रश्न जे येणार आहेत ते कोणत्याही पद्धतीचे असू शकतात, म्हणून सोपेच फक्त प्रश्न करत बसायचं नाही, हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपण ॲडव्हान्स लेवलचे सुद्धा प्रश्न करायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे त्याचा एक फायदा आपल्याला होत असतो, हे पाठीमागच्या क्वेश्चन पेपर सोडवण्यामुळे. त्याचबरोबर आपल्याला आपलं टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. टाइम मॅनेजमेंट पण आपल्या ह्याच्यामध्ये होत असतं. टाइम लावून हे पेपर सोडवा, टाइम लावून सोडवा, तर आपल्याला ह्याचा फायदा होईल. चला, गणितात कॅल्क्युलेशन फास्ट कशी करावी, काय करायचं. गणिताचं कॅल्क्युलेशन जर फास्ट करायचं असेल तर आपल्याला एकच करायचं आहे. पाढे 25 ते 30 पर्यंतचे पाठ असायला पाहिजेत, वर्ग 1 ते 30 पर्यंतचे पाठ असायला पाहिजेत आणि घन 1 ते 20 पर्यंतचे पाठ असायला पाहिजे. हे तोंडपाठ करा, पण 8वी मध्ये आहे, आपल्याला आलंच पाहिजे. आणि दररोज 15 मिनिटे कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करा. दररोज कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करा. पॉइंट मधले प्रश्न असतील तर ती उत्तर आपल्याला फास्ट काढता आली पाहिजे. रोज प्रॅक्टिस करा. यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाला आपल्याला नो एक्सक्यूज, कष्टाशिवाय पर्याय नाही. जर हे अचीवच करायचं असेल तर वाटेल ते करेल पण मी ते मिळवेल, ही भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पहा पुढे. 160 प्लस स्कोअर शक्य आहे का. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस असं असतं, लक्षात ठेवा. 160 प्लस शक्य नाही, पहिलीच गोष्ट आपण असं बोलतो शक्य नाही. मग आता असा पण प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेच, 160 प्लस स्कोअर शक्य आहे का. होय, का शक्य आहे. नियमित सराव, हे घडत नाही आपल्या हातून, ते घडवून आणा. दुसरी गोष्ट, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट घ्यायला पाहिजेत. आणि प्रॉपर प्लॅनिंग हे जर असेल, नियमित तुमचा सराव असेल, जर तुम्ही मॉक टेस्ट सोडवत असाल आणि तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असेल तर हे 100% शक्य आहे. या 3 गोष्टी फॉलो करा.
100% शक्य आहे. ठीक आहे, पहा पुढे. परीक्षा जवळ आली की रिव्हिजन कशी करावी? कसं करायचं रिव्हिजन? परीक्षा जवळ आली काय करावं त्यावेळेस? पहा काय करायचं. दररोज एक टेस्ट द्या. रोज एक टेस्ट सोडवायची. रोज एक टेस्ट आपण द्यायलाच पाहिजे. आता परीक्षा जवळ आलेली असताना शॉर्ट नोट्स, फॉर्म्युले, त्याची शीट बनवलेली फॉर्म्युला शीट पाहायची. जे आपले वीक टॉपिक आहेत, ज्या टॉपिकमध्ये मार्क्स कमी पडतात, असे वीक टॉपिक आधी रिपीट करायचे आणि शेवटच्या 7 दिवसात फक्त रिव्हिजन प्लस टेस्ट करा. इतर काहीही करू नका. इथे मी सांगतो शेवटचा पॉइंट. परीक्षा जवळ आलेली असताना नवीन काहीच शिकू नका. परीक्षा जवळ आलेली असताना जे पहिलं आपण केलेलं आहे त्याच्यावरतीच फोकस द्या. तेच चांगल्या पद्धतीने करा. खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स आपल्याला यशातून मिळतील. लक्षात ठेवा, या पद्धतीने प्रॉपर नियोजन करा, प्लॅनिंग ठेवा आणि यस मी सक्सेस होणार हे मनाशी एकदा सांगा. मी 160+ मार्क घेण्यास पात्र आहे. जिथे तुम्ही अभ्यास करता त्या खोलीमध्ये हे लावून ठेवा. 160+ मार्क्स मिळवण्यासाठी मी पात्र आहे हे लावून ठेवा. ते दररोज तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीने तुमचा अभ्यास हळूहळू वाढत जाईल. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये बुद्धिमत्तेतला पहिला टॉपिक घेऊ.